हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु चंदी महाराज की जय, संत तुकोबा महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान गोपाल कृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। आजची तिथी आणि संत चोखाबो यांची पुण्यतिथी ही एकच आहे, त्यामुळे एक पर्वकाळ आहे आपल्या दृष्टीने म्हणायला हरकत नाही। कारण साधू संतांच्या पुण्यतिथीला त्यांचं पुण्यस्मरण करणं हे नुसतंच पुण्यप्रद असतं अशातला भाग नाही, तर त्या दिवशी आपण त्यांना जे मागतो ते मुक्त हस्ताने देतात, असं सोनोपंत दांडेकरांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे। त्यामुळे मला बोलायला सेवा होती, तुम्हाला ऐकायला पण आनंद होतोय, आणि आपण दोघं मिळून त्यांची जी सेवा करू त्या सेवा गोड मागून घेऊन त्या ठिकाणी आपल्याला त्या नक्कीच कमीत कमी आशीर्वाद तरी देतील अशी आशा आपण या ठिकाणी करूया आणि विषयाला सुरुवात करूया। संत चोखामेळा चरित्र आणि काव्य असा आपला विषय आहे। तर आता संत चोखामेळा साधारण केव्हा होऊन गेले, ते यादव काळातले होऊन गेले। आणि नेमकं एक चांगली गोष्ट अशी की ज्यावेळेस संत मंडळी होती, म्हणजे ज्ञानेश्वर मुक्ताबाई वगैरे ही सगळी चांगली भावंड, त्यानंतर संत नामदेव होते त्या ठिकाणी, गोरा कुंभार होते त्या ठिकाणी, जगन्मित्र नागा होते, अशी संतांची मांदियाळी ज्यावेळेला होती त्याच वेळेला आपले चोखोबा त्या ठिकाणी होऊन गेले। हे आपल्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे। पण त्याच्यात काही चांगल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात काही जरा विचित्र गोष्टी पण आहेत। त्या दोघांचा परामर्श आपण घेणार आहोत। त्यांचा जन्म 14 जानेवारी 1268 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यातील कोरेगाव या गावी झाला। काही ठिकाणी त्यांचा मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावाचा पण उल्लेख आहे। आता या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही, त्या काळातल्या फारशा नोंदी व्यवस्थित नसल्यामुळे इतर संतांच्या चरित्रात जो उल्लेख आलेले आहेत किंवा पारंपरिक जे आलेलं आहे त्याच्या आधाराने काही चरित्र लिहिली गेलेली आहे। त्याच्यातल्या 2-3 चरित्रांचा मी अभ्यास केला आणि त्याच्यातल्या त्या सुवर्णमध्ये गाठून तुमच्यापुढे ते चरित्र या ठिकाणी प्रस्तुत करणार आहे। त्यांचं वडिलांचं नाव सुदाम आणि आईचं नाव सावित्री। आता काही चरित्रात ही नाव वेगळी आहे, पण ते सध्या आपण सुदाम आणि सावित्री या ठिकाणी घेऊया। आणि हे कुटुंब पंढरीची वारी करणारे होते, अत्यंत भाविक मंडळी होती आणि त्यांची जात महार होती। आता हे महार हे मुद्दाम सांगण्याचं कारण की त्याच्यानंतर पुढे रेफरन्सेस बरेच आलेले आहेत। तर संशोधन करताना मला पुस्तकात महार जातीची उत्पत्ती कुठून झाली हे या ठिकाणी मला उल्लेख आढळला। एक आपल्या मंडळाच्या लायब्ररीमध्ये ते पुस्तक पण आहे, तर त्या ठिकाणी गोसावी नावाच्या गृहस्थाने अतिशय संक्षिप्त चरित्र लिहिलेले आहे। त्याच्यात त्याने त्या महार जातीची उत्पत्ती दिलेली आहे। जुना महाराज देगलूरची प्रस्तावना पण आहे त्याच्यामध्ये। तर त्याच्यामध्ये महार जातीची उत्पत्ती अशी त्यांनी सांगितली आहे। एकदा पार्वती माता स्नान करत होत्या आणि त्यावेळेस तिथं पिंपळाचं पान वाहत आलं, फक्त ऐकून ठेवा, पिंपळाचं पान वाहत आलं, त्याच्यावर काही रक्ताचे थेंब पडले होते। तर त्याला पार्वती मातेचा स्पर्श झाल्यानंतर त्या ठिकाणी एक बालक त्या ठिकाणी त्या पानावर तरंगायला लागला। पिंपळाचं पान तर फार मोठं नसतं, परंतु आपण कथा या दृष्टीने घेऊया। तर ते बालक तिने घरी आणलं आणि शंकरांना दाखवलं, हे मला मिळालं म्हणून वगैरे। तर शंकरांनी त्यांना पण आनंद झाला आणि त्यांनी त्याला महामुनी असं त्याचं नाव ठेवलं।
त्याचं नाव महामुनी असं ठेवलं. आणि महामुनीचं पुढे ते वंश परंपरा होतं, महामुनीचं महालपर्यंत अपभ्रंश झाला असेल, हा एक उपत्ती घेऊया. पण पुढं असं झालं की हे लहान मुलं एकदा म्हणजे त्याला भूक लागली असेल, कदाचित शंकर महाराज आपले ध्यानस्थ असतील, पार्वती माता जवळ असतील नसतील, तर त्यावेळेला ते फिरत फिरत कुठं लांब गेलं आणि त्या ठिकाणी एक गाय मरून पडलेली होती. तर तिला भूक लागलं म्हणून ती गाय त्याने मांस खायला, कथा आहे बरं काही, तर त्यांनी गायीचं मांस खायला सुरुवात केली. तर तेवढ्या शंकर तिथे आले आणि ते बघितल्यानंतर त्यांना अतिशय राग आला आणि त्यावेळी त्याला शाप दिला की तुला हाच आहार खायला लागेल आणि तू जे तो गावाच्या बाहेर आला होता ना हे सगळं अन्नाच्या शोधात, तुझं सांग कायम गावाच्या बाहेर राहील राहील असं त्याने त्या ठिकाणी शाप ठेवला. आणि त्यामुळे ही प्रथा त्यांची त्या जातीमध्ये सुरू झाली. आता मी अगदी अलीकडचा एक रेफरन्स बघितला तर आपल्या पुणे विद्यापीठाचे मागे माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, आम्ही आणि आमचा बाप या नावाचं पुस्तक. नाव विचित्र आहे पण त्या पुस्तकाच्या 200 आवृत्त्या निघाल्या आहेत की ते पुस्तक पॉप्युलर झालं. आणि त्याच्यात पण त्यांनी हा उल्लेख केलेला आहे बरं का की आम्ही हे आहार आहे. आता मेलेल्या जनावरांचा मांस खाणं आपल्याला थोडंसं विचित्र वाटेल, पण प्रत्यक्षात बघायला हरकत नाही की ज्याला मी खात नाही, तुम्ही पण खात नाही, ज्याला नॉनव्हेज खातात त्यात प्राणी जिवंत नसतो, तो मारलेलाच असतो ना. म्हणजे एका अर्थाने मेलेल्या जनावरांचाच मांस खातात ना त्या ठिकाणी. फक्त त्या ठिकाणी हे जनावर बदललं एवढंच फरक आहे त्या ठिकाणी. त्यामुळे तेवढंच आपण महार जातीची उत्पत्ती एवढी समजून घेऊया आणि पुढे जाऊया. आता चोखा मेळा ज्यांचा जन्म ज्यावेळेला झाला 13व्या 14व्या शतकात आपण जरा बघितलं तर त्यावेळेला या जातीची परिस्थिती फार विचित्र होती. म्हणजे एक तर त्यांना ती महार जात होती आणि त्यांचं स्थान गावाबाहेर होतं, त्यांना अस्पृश्य समजले जात, त्यांची सावली सुद्धा अंगावर पडलेली लोकांना चालत नसे, त्यांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक देत असत, त्यांना समाजात कुठल्याही कार्यक्रमात स्थान नव्हते, त्यांच्या वाट्याला अत्यंत घाणेरडी कामं येत असत. म्हणजे गावाची साफसफाई करणे, हे महिला वाहने म्हणजे 19व्या शतकापर्यंत खेडेगावात होत होता. मला बाबा आमच्या चरित्रात त्या ठिकाणी आहे की डोक्यावर महिलाची पाठी वाहणे होते, हा पण होता. त्यानंतर दोर वळण्याचं काम ते करत असत आणि मेलेल्या जनावरांचा मांस काढून म्हणजे मांसाचा भाग बाजूला ठेवून पण त्याचं कातडं कमावणं हा पण तर त्याचा तो त्या ठिकाणी भाग होता. तर ही कामं दुसरी कोणी करत नसत. तर अशा तऱ्हेची परिस्थिती होती. आणि ह्या जातीला किती हीन समजलं जायचं तर आपल्याला चातुर्वर्ण माहिती आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य. तर त्यापैकी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे त्यातल्या त्यात वरचे वर्ण म्हणायला हरकत नाही आणि शूद्र खालचा वर्ण. परंतु हे तिन्ही वरचे वर्ण सुद्धा त्यांना हीन दर्जाची म्हणजे ट्रीटमेंट देत असतात. पण शूद्रातले सुद्धा काही मंडळी ते सुद्धा त्यांना हीन दर्जाचे देत नाही, म्हणजे सगळ्यात खालच्या दर्जाचे म्हणजे ते महार अशा तऱ्हेची त्यांना ट्रीटमेंट देत असत. त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरायला बंदी होती, म्हणजे त्यांना पाणी भरून देत नसत. मग त्यांनी पाणी भरायचं कुठं, तर कुठं म्हणजे ओव्हर वाहत असेल तिथं भरायचं, किंवा नदी असेल गावची तर खालच्या बाजूला त्यांनी पाणी भरायचं, इतर लोक जे पाणी भरतात त्या ठिकाणी पाणी भरायचं नाही. त्यांना कुठल्याही गोष्टीबद्दल अन्यायाबद्दल दाद मागता येत नसे, किंवा दाद मागायला गेलं तर उलट फोडून काढायचे त्या ठिकाणी. मग यांचा उपजीविका कशी चालायची, शेती करता येत नव्हती, दुसरा कुठलाही व्यवसाय फारसा करता येत नव्हता. तर त्या ठिकाणी लोकांनी त्या जे काय मोलमजुरी करून घेत असतील त्यांनी दिलेल्या उष्ट्या अन्नावर त्यांचा चरितार्थ चालायचा. म्हणजे किती वाईट परिस्थिती होती. तर चोखांना महाराजांनी एक अभंग पण त्याच्यावर लिहिला आहे, त्याच्याकडे मी नंतर येणार आहे, की उष्ट्या अन्नावर जगणारं हे त्याचं होतं. आणि अशा तऱ्हेने त्यांना शेती व्यवसायाचा नव्हता, त्यामुळे मोलमजुरीसाठी जमीन तिथं जायचं. तुम्हाला एक माहिती असेल की दवंडी द्यायचं काम पहिल्यांदा महाराजांना करायला सांगितलं, किंवा निरोप पोचवायचं काम महाराजांना सांगायचं, पण तो असं लांब उभे राहून तो निरोप सांगायचा किंवा दवंडी पिटून चालतात, त्याची सावली पडलेली सुद्धा स्पर्श तर सोडून द्या. पण इतकं त्यांना अत्यंत खालच्या दर्जाची ट्रीटमेंट देत होती. त्यांना कुठल्याही मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नसेल. चोखोबान महान संत झाले तरी त्यांना कधी मंदिरात प्रवेश मिळालेला नाही. म्हणजे आता आपण बघतो की नाही असं कसं शक्य आहे, पण त्या काळात ते होतं प्रथा. आता त्याच्याबद्दल आपण जास्त वाकवाक करायला नको, कारण ती प्रथा काय आता आपण या 21व्या शतकात बदलू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी येऊया.
तर असं ते चोकोबांचं कुटुंब म्हणजे मोलमजुरीसाठी निन्या गावामध्ये ते फिरत असत. आपल्याला माहिती ऊस तोडणी कामगार जसे फिरतात या कारखान्याकडून त्या कारखान्याकडे, तसं त्यांची भ्रमंती चालत असतं. तसं चोकोबांचं कुटुंब हे भ्रमंती करत करत मंगळवेढ्याला आलं आणि मंगळवेढ्यानंतर ते पंढरपूरला पण आलं त्या ठिकाणी. आणि पंढरपूरला म्हणजे मध्ये चंद्रभागा आहे, पांडुरंगाचं देऊळ अलीकडं आणि नदीच्या पलीकडच्या बाजूला चोकोबांचं त्या ठिकाणी झोपडी होती, त्या ठिकाणी झोपडी बांधून होतं. ते स्थान पण शोधून काढण्यात आलं, पण ते आता दुसऱ्याच्या ताब्यात आहे. ते कोर्ट कचेरी कदाचित चालू असेल, ज्यावेळेला ते ताब्यात मिळेल त्यावेळेला येते. परंतु माझ्या सुदैवाने मी मंगळवेढ्याला गेलो होतो. तर मंगळवेढ्याला मला चोकोबांचं एक चांगलं स्मारक त्या ठिकाणी बघायला मिळालं. मंगळवेढा हा गाव तसं म्हटलं तर म्हणजे वैराण वाळवंटासारखंच नाव आहे त्या ठिकाणी, पण तरी सुद्धा तिथं 14 संतांची स्मृतीस्थळ आहे. दामाजी आपल्याला माहिती आहे, ते दामाजी तिथे गेलं, पण अशा 14 संतांची तिथं स्मृतीस्थान आहे. असं हे मंगळवेढा गाव आहे. तिथं मंगळवेढ्याला घेऊन जातो सगळी मंडळी आली. तर आता आपण चोकोबांच्या जन्मकथेकडे वळूया. वडिलांचं नाव सुदाम, आईचं नाव सावित्री. तर आता जन्मकथा अशी सांगितली जाते की ते कारेगाव म्हणून जे सांगितलं, सॉरी कोरेगाव म्हणून जे सांगितलं, खरं म्हणजे तुम्ही थोडंसं चेक केलं त्याला कोरेगाव पंढरपूर पासून फार लांब आहे तसं म्हणलं तर. आणि आता जी मी ती कथा सांगणार आहे ती कथा त्याच्यात मी बसणारी नाही आहे, परंतु आपण असं धरूया की कदाचित पंढरपूरच्या जवळचं कुठंतरी कोरेगाव नावाचं गाव असावं कदाचित त्या ठिकाणी. एका नावाची गावं बरीच असतात, त्यामुळे तसं काही हरकत नाही. असो, त्या कोरेगावचा जो पाटील होता तो अत्यंत भगवतभक्त होता. तो पण पंढरपूरची वारी करत असेल, त्यामुळे यांना एकमेकांना ओळखत असेल. पण तो त्याचं असं होतं की कुठलीही चांगली गोष्ट मिळाली तर पहिल्यांदा ती पांडुरंगाला अर्पण करायची आणि नंतर मग त्याचा स्वीकार करायचा. अजूनही आपल्याला बघा शेतकरी मंडळी ज्याला पीक येतं त्याला पहिल्यांदा त्या म्हणजे गावामध्ये जे देवस्थान असतं तिथं कणसाची तोरणं बांधतात बघा, आणि नंतर मग आपल्या घरात वापरायला सुरुवात करतात. तसं त्याच्या म्हणजे शेतामध्ये जे बांधावर आंब्याची झाडं होती त्याच्यात एक वर्षी भरपूर आंबे आले. तर त्याला असं वाटलं हे आंबे आपण पांडुरंगाला द्यावे, म्हणून त्यांनी ते काही आंबे उतरवले आणि एका पाठीत भरले आणि आपल्या चोकोबांचे वडील जे होते त्या सुदाम महार त्यांचं नाव, त्यांना बोलवलं. तर चरित्रामध्ये त्यांचा सुदाम येसकर असं नाव आहे. आता येसकर जे येसकर म्हणजे वेशीचं रक्षण करणारा किंवा वेश बांधणारा वगैरे अशा तऱ्हेचे येसकर म्हणायचे. तर त्यांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की हे आंबे घेऊन जा आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला अर्पण करून ये. आता त्यांना आनंद झाला, कारण त्या निमित्ताने पंढरपूरला जायला मिळतंय हे त्याच्या दृष्टीने चांगलंच होतं. कारण हा सुदाम आणि त्यांची पत्नी हे सुद्धा पंढरपूरची वारी नेहमी करत असत. आणि एका चरित्रात असा उल्लेख आहे की जे आषाढी कार्तिकी वारी लोक करतातच, ते दर एकादशीला करत असत असं त्यांच्या चरित्रात एका उल्लेख आहे. तर त्याला ते अक्षरशः आनंद झाला. त्याप्रमाणे ते पाठी घेऊन दोघं नवरा बायको निघाले. एका चरित्रात असं उल्लेख आहे की निघाले त्यावेळेला ती गर्भावशी होती, म्हणजे पत्नी गर्भावशी होती. पण एका चरित्रात असं सांगितलं की तिला मुलबाळ नव्हतं, त्या मुलाची आस होती. एनिवे ते दोघं निघाले पंढरपूरच्या जस्ट जवळ आले तिथं, तर त्याला एक वृद्ध ब्राह्मण त्यांना आडवा आला. तो अतिशय म्हणजे पोट कपाटेला गेलेलं अत्यंत म्हातारा, कसा बसा चालत होता, म्हणजे अतिशय भुकेला आणि अतिशय दीन अवस्थेतला. तो त्यांना आडवा आला. तो म्हणाला की मी काही दिवसांचा उपाशी, मला खाण्यासाठी काहीतरी द्या. त्यावेळेस सुदामदेव म्हणाले, आता आपण देव म्हणते ना, आपण सुदामदेव म्हणाले की तुला द्यायला हरकत नाही, परंतु माझ्या गावच्या पाटलांनी पांडुरंगाला देण्यासाठी जे दिलेलं आहे ते माझ्याकडे आहे आणि त्यांनी ते मोजून दिलेले आहेत. एवढंच नाही, ते त्याच्यावर चिठ्ठी पण दिलेली आहे वर्गांसाठी की ही चिठ्ठीमध्ये समजा एक 40 आंबे असतील, हे 40 आंबे पांडुरंगासाठी दिलेले आहेत. हे सगळं ते लिहिलं होतं त्या. त्यामुळे यशात आंबा कमी निघाला तर मला बोल लागेल, त्यामुळे मी काही देऊ शकत नाही म्हणून पुढे झालंय. पण ती सावित्री जी होती, महिला म्हणून तुमच्याबद्दल आनंदाने उद्गार करतो की पुरुषांपेक्षा महिला जास्त दयाळू असतात. त्यामुळे तिला मात्र जरा वाईट वाटलं. ती म्हणजे एक भुकेलेला माणूस, म्हातारा माणूस आहे आणि एवढा हिने तिला एक आंबाचा बिघडला होता. तर दोघं पुढे गेलं तर ती थोडीशी मागे आली आणि पाठीतला एक आंबा काढून तिने त्या आंबून त्या ब्राह्मणाकडे टाकला. आधी थोडंसं डायलॉग झाले होते त्यांचे, कारण त्यावेळेला सुदामदेव म्हणले होते की मी महार जातीचा आहे, माझ्या हातात तुम्हाला कसं कळणार. त्यावेळेला तो म्हणाला की नाही नाही, एक दान दिलेलं अन्न हे नेहमी पवित्रच असतं, त्यामुळे आणि मी भुकेलेला दिलेलं अन्न नेहमी पवित्रच असतं, तुम्ही द्यायला हरकत नाही, असं ते डायलॉग पण ते झाले होते. तर ते त्यांनी त्याच्याकडे असं टाकला, त्याने तो घेतला आणि तो खायला सुरुवात केली, पण त्याला तो आंबट लागला.
असा चरित्रात आहे. आंबट लागला तर तो म्हणाला की हा आंबा आंबट आहे, हा मला नको. मग ते म्हणाले नाहीतरी आपल्याला आंब्याचा हिशोब जोडायला लागणारच आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो परत तिच्याकडे टाकला, तिने घेतला आणि तिने ओटीत बांधून ठेवला. आता तो म्हणजे चोखलेला आंबा वरती ठेवता येणार नाही, पण हिशोब सांगता येईल म्हणून तिथे ओटीत बांधून ठेवला. हे सगळे जवळजवळ पंढरपूरला गेले, त्याप्रमाणे त्यांनी बडव्यांकडे दिले. तर बडव्याने चिठ्ठी बघितली, 40 आंबे म्हणल्यानंतर त्यांनी 40 मोजून घ्यायला सुरुवात केली. एक आंबा कमी भरला. एक आंबा कमी भरल्याबरोबर सुदामाने आपल्या पत्नीकडे बघितलं तर ती म्हणली की नाही, एक आंबा आहे माझ्याकडे, म्हणून ती त्या ओटीमध्ये हात घातला. तर त्या ओटीमध्ये एक लहान मुल निघालं असा. आणि हा आंबा त्या माणसाने चोखल्यामुळे त्यांना म्हणजे त्यांची भावना अशी आहे की पांडुरंगच येऊन आपले तेव्हा आंबा चोखून गेले आणि चोखलेल्या आंब्याच्या रूपाने आपल्याला मूल म्हणून त्याचं नाव चोखा ठेवलं. दुसरी एक उपपत्ती अशी सांगितली जाते की पंढरपूरच्या जवळ आले असताना तिला प्रसव वेदना व्हायला लागल्या, तेव्हा ती म्हणाले, सावित्री म्हणाली की आता मला जर पुढे जावत नाही, तुम्ही पुढे जाऊन आंबा देऊन या. मी ते साहेब कुठेतरी बसते, एका भिंतीच्या आडशाला ती बसली आणि तिला ते वेदना होत म्हणजे प्रसव वेदना व्हायला लागल्या. तर तिच्या लक्षात आलं की थोडंसं काहीतरी खावं आपण म्हणून. तर तो आंबा होता, उष्टा होता आंबा. मग मी पहिल्यापासून सांगतो ना की यांना उष्ट्या अन्नावर जगावं लागायचं, त्यामुळे तिला तसं कधी वाटलं नसेल. त्यामुळे तो आंबा चोखून खायला सुरुवात केली आणि आंबा चोखता चोखता ती प्रसवत झाली, म्हणून त्या मुलाचं नाव चोखा असं ठेवलं. आता चोखा या शब्दाचं आपण थोडंसं फोड केलं तर फार सुंदर येतं. आपण व्यवहारातही म्हणतो की कुठली गोष्ट चोख असणे. चोख म्हणजे त्याच्यामध्ये काही त्याच्या शुद्धतेविषयी काही डाऊट नाही, त्याच्या संख्येविषयी काही डाऊट नाही, माझा हिशोब चोख आहे म्हणजे त्याच्यात काही त्रुटी नाही वगैरे, म्हणजे काही त्रुटी नसलेली गोष्ट म्हणजे चोख. हा चोख. आणि मेळा, मेळा हा शब्द एका ठिकाणी उल्लेख आला महिला म्हणजे महिला गोळा करण्याचं काम कोण करत असं महार करत असत, म्हणून हा चोख असलेला महार म्हणून चोखा मेळा असं त्याच्या नावाची उपपत्ती एका ठिकाणी लावलेली आहे. तर असा अशा ठिकाणी त्या आमच्या रखुमाचा जन्म झाला आणि ते नंतर दाम्पत्य परत आले. परंतु त्या ठिकाणी आपल्याला आता थोडंसं मी वेगळ्या व्याख्यात घेऊन जातो की असं एखाद्या सत्पुरुषाच्या प्रसादाने असं निर्माण होऊ शकतं का, याचा आपण थोडासा विचार करूया. तर मला अलीकडचा पुरावा मिळाला त्याचा की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मला तर एकदा पैकी इथे बोलवत होते, बोलले नसतं तर त्याची सांगेल ते चरित्र. त्यांच्या चरित्रात असं आहे की त्यांचे आई आणि वडील हे अडकोली नावाचे एका सत्पुरुषाचे भक्त होते. आणि हा खरंच म्हणजे पोचलेला माणूस होता, पण ते बालक भक्त पिशाच्या वृत्तीने वागणार नव्हता तो, पण तरी सुद्धा ते त्याचे भक्त होते. या दोघांना पण मुलबाळ नव्हतं, म्हणून त्या पण त्याची सेवा करत असत. तर एके दिवशी तिला प्रसन्न झालेलं असत, तर त्या एके दिवशी अडकोली धावत आले आणि त्यांच्या हातात तो आंबा होता असा चोखलेला. तो चोखलेला आंबा त्यांनी सांगितलं हा जे प्रसाद तुझा, आणि तो प्रसाद म्हणून त्यांनी त्या तोंडात पिळलं आणि त्यानंतर आपल्या चरित्र नायकाचा जन्म झाला असं त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर हे अडकोजीचा जन्म झाल्यानंतर अडकोजी त्यांचं माणिक नाव ठेवलं, ते पण अडकोजीनेच ठेवलं होतं. हे मोठे त्या ठिकाणी सत्पुरुष आले, पण तरी सुद्धा ते आपल्या वडिलांचे गुरु असले तरी ते स्वतः सुद्धा त्यांना त्यांच्याकडे जात असत आणि हे अडकोजी या आपल्या माणिकला तुकडे टाकत असत असं सांगितलं जातं की तुकडे त्याला देत असत त्याला, म्हणून त्याचं नाव तुकडोजी महाराज असं झालं. असा एक प्रकार आहे. दुसरं एक माणिक प्रभूंच्या चरित्रात पुन्हा असा उल्लेख आढळला की माणिक प्रभू पण असे पालनमत्व पेशाच्या वृत्तीने वागायचे. तर एकदा असं झालं की एक माळीनबाई आंबे घेऊन चालली होती, त्याला माणिक प्रभू म्हणजे बाल अवस्थेत होते, मुलं खेळत होती, त्या आंब्याचं ते बघितल्यानंतर माणिक प्रभू तुझ्याकडे आले म्हणजे मला आंबे खायला दे. तर ती म्हणाले की नाही नाही मी विकलेलं आहे. ती म्हणजे नाही नाही मला आंबे खायला दे म्हणून. काय वाटलं कोणाला झालं, तिला 2-3 आंबे दिले, पण तिला माहिती होतं की हा वेगळा मुलगा आहे, त्याला वेडा मांडले असं म्हणायचं नाही ते, पण हा बोललो ते खरं होतं म्हणून ती म्हणाली अरे मला काहीतरी मिळवायला नाही. तर ती त्यांनी सांगितलं की तुम्हाला जितके आंबे दिलेस ना तितकी मुलं तुला होतील. आणि खरोखरच मुलं झाले, पण 2 किंवा 3 झाले. तिने काहीतरी 8 आंबे त्यांना दिले होते असं सांगितलं जातं, पण 2-3 मुलं झाल्यानंतर ते सांगितलं आता बाजार म्हणून सांगितलं. हा त्याच्या चरित्रात नावासकट उल्लेख आहे. म्हणजे एखाद्या सत्पुरुषाच्या कृपा प्रसादाने अशी संतती होऊ शकते. कदाचित विज्ञानामध्ये हे सगळं बसत असेल असं नाही, परंतु विज्ञानात न बसणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपल्या संत वाङ्मयात आढळतात.
त्यामुळे ही गोष्ट खरी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आता आपण महान या जातीत जन्माला आलो, जसं जसं ते मोठे व्हायला लागले तेव्हा त्यांना त्या सगळ्या जातीचा त्रास व्हायला लागला. अनेक म्हणजे मगाशी मी जे सांगितलं ते सगळे क्लेश त्यांच्या वाट्याला यायला लागले. परंतु हे सकारात्मक विचार करणारे होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा त्रास होतो सकारात्मक विचार करणारे होते. तर ते म्हणाले की हे मला जो त्रास होतोय हे माझ्या पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ आहे असं ते समजायचे. आणि त्या संबंधी अभंग पण त्या ठिकाणी लिहून लिहिला. चोखामुळे विटाळ आम्हा पूर्वीचे फळ, लोकांना आमचा विटाळ होतो ना, चोखामुळे विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ, सुख अथवा दुःख संचिताचा ठेवा, संकल्पाचा ठेवा जैसा तैसा. ज्याच्यावर त्याने असं सांगितलं, पूर्वजन्मी मी कृष्ण जन्मामध्ये मी होतो, पण कृष्णाचा मी द्वेष केला, कृष्णाला मी वेळवाकलं बोलले म्हणून हा मला जन्म मिळाला. मी यातही महार पूर्वी निळाचा अवतार, निळा म्हणजे भगवान श्रीकृष्ण, निळाचा अवतार, कृष्ण निंदा घडली होती म्हणून महान जन्मप्राप्ती. म्हणजे त्यांनी सकारात्मक म्हणजे माझ्या कर्माचा फळ आहे म्हणून त्यांनी कोणाला दोष दिला नाही अशा तऱ्हेचं. परंतु आपल्या हीन जातीमुळे लोक आपल्याला हकलून देतात. त्याच्याबद्दल ते म्हणतात, हीन याती माझी देवा कैसी घडे तुझी सेवा. कारण त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. जरी एकादशी वगैरे करत असेल तरी मंदिराच्या बाहेर ते बरोबर दर्शन येतं. इतर लोक जातात त्यांना पण जाऊन वाटायचं की आपण जाऊन पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायचं वगैरे वगैरे, पण त्यांना कोणाला प्रवेश नव्हता. त्यामुळे हीन याती माझी देवा कैसी घडे तुझी सेवा, मद दूर हो म्हणती तुझं बटू कवण्यारीती. माझा लागताची कर, माझा स्पर्श झाला तरी शिंतोडा घेती करार. शिंतोडा म्हणजे आपल्या अंगावर आंघोळ करून देतात. माझा गोविंदा गोपाळा करुणा बाकी चौका मिळा. तर माझ्या तिने परमार्थ कसा होणार म्हणून ते करुणा बघतात त्या ठिकाणी. आणि स्वतःबद्दल लिहिताना ते त्या ठिकाणी लिहितात. आपण रेडिओवर अभंग काही ऐकायला मिळतात, त्या अभंगातला एक दोन अभंग या ठिकाणी सांगतो. आम्हा नकळे आज सकाळी लागला होता. आम्हा नकळे ज्ञान, नकळे पुराण, वेदांचे वचन, नकळे आम्हा अगमातीसाठी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. योग याग तप अष्टांग साधन न कळेची जाग व्रत तप. चोखामध्ये माझा भोळा भाव गाईन केशवा तुझा मी. मला या सगळ्या गोष्टी काहीही माहिती नाही. मला एकच फक्त माहिती आहे की तुझं गोड नाम मी माझ्या मुखाने गाईन, एवढं जुगर करतो असं ते म्हणतात. आणि पंढरीच्या बाबतीत ते म्हणतात हा पण रेडिओ लागतो. विठ्ठल विठ्ठल गजरे अवधी दुमदुमली पंढरी, होतो नामाचा गजर दिंड्या पताकांचे भार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान अपार वैष्णवचे हार, हरी कीर्तन त्याची दाटी तेथे चोखा झाली मिठी. अशा तऱ्हेचा त्यांचा तो परमार्थ चालला होता. म्हणजे पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश नाही, तीन दर्जाची वागणूक त्या ठिकाणी, तरी सुद्धा त्यांच्या मनातला पांडुरंगाविषयीचा भाव कमी झाला नाही. खरोखरच मला आश्चर्य वाटतं. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तरी आपण म्हणतो आता त्या माणसाचं तोंड बघायचं त्या ठिकाणी. परंतु इथं क्षणोक्षणी अपमान होतात, मारहाण पण सहन करायला लागते, ते नंतर येत थोडा वेळ. तरी सुद्धा यांच्या आपल्या आराध्य दैवताबद्दल त्यांच्या मनात किंतु झालं नाही. उलट ते म्हणतात माझ्या पूर्वकर्माचं काहीतरी पाप केलं म्हणून मी असं झाले असेल, हे सकारात्मक विचार त्या ठिकाणी आला. आता यथावकाश त्यांचं लग्न पण झालं. पत्नीचं नाव सोयराबाई, ती मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावच्या बंका महाराजाची बहीण होती. आणि याच्यात साठं लोटं होतं. म्हणजे त्याप्रमाणे चोखोबाची बहीण निर्मला ही बंका यांना दिली होती. असा साठव लोट्याचा भेदभाव होता. चोखा वेळा मोलमजुरी करत ते उदरनिर्वाहासाठी मजुरी करत, पण सतत त्यांचा विठ्ठल नामाचा त्यांचा घोष चाललेला असायचा. आणि गावागाड्यात शिवाशिवीच्या वातावरणामध्ये ते अत्यंत स्वच्छ होते, पण त्यांचा श्वास कोंडला जात होता. पण त्यांना संत संघ लाभला. मंदिरात प्रवेश नव्हता, पण त्यांना संत संघ मात्र लाभला. आणि ते महाद्वारातून ते रूप पाहायला मिळेल याचं त्यांना त्या ठिकाणी अतिशय वाईट वाटेल. एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्या इथं पण येऊन गेले, मला फोटो त्यांचा, डॉक्टर अरुणा धैरे यांनी चोखामेळ्यावर महाद्वार नावाचं एक छोटी कादंबरी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये चोखोबांना काय काय हालापेष्टा त्याला घ्यायला लागल्या त्या सगळ्या त्या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट आला, ती म्हणजे संत नामदेवांची भेट. झालं असं आषाढी म्हणजे एकादशीच्या निमित्ताने ते पंढरपूरला येत असत आणि पंढरपूरला नामदेवाचं त्या ठिकाणी बसवतं. नामदेव कीर्तन पण करत असत. पण आता नामदेवांच्या कीर्तनाचं एक आणखी वैशिष्ट्य सांगतो. तसं म्हणलं तर नामदेवांनी त्या ठिकाणी मंडपात कीर्तन करायला काही हरकत नाही, बरोबर की नाही. आपण सगळे मंडपातच कीर्तन करतो. परंतु कदाचित दोन गोष्टी असतील की कीर्तनाला खूप गर्दी होत होती, ते मंडपात लोक मावणार नाही हे कारण असेल. आणि दुसरं कारण असं की नामदेवांना स्वतःला वाटत की ज्यांच्या वाट्याला परमार्थ येत नाही,
ज्यांना बहिष्कृत केलेलं आहे, जे चांगल्या गोष्टी ऐकू शकत नाही, त्यांच्यासाठी आपल्याला जर का कीर्तन करायचं झालं तर ते आपल्याला वाळवंटात करायला लागेल. त्यामुळे नामदेवांची कीर्तनं वाळवंटात होत असेल आणि नेमका याचा फायदा आपल्या चोखोबांना झाला. कारण बंदिश प्रश्न होता, त्यामुळे मंडपाचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे चोखोबा त्या ठिकाणी त्यांची कीर्तन ऐकत असत आणि कीर्तन होताना दोघे नंबर ऐकू जात असत, अत्यंत त्या ठिकाणी त्यांनी होत असत. आणि त्या ठिकाणी एकदा प्रल्हादाचं आख्यान लावलं होतं म्हणजे आपल्या नामदेवांनी, ते आख्यान ऐकता ऐकता जवळजवळ भावसमाधी लागली असं म्हणायला काय हरकत नाही. आणि कीर्तन संपल्यावर सगळे लोक नामदेवाचे पाय पडतात. प्रथा असते कीर्तन करायचे, आपण पाया पडतो. तिन्ही वर्णाचे लोक पाया पडत होते, परंतु चोखोबा म्हणजे महार जातीचे लोक मात्र लांब होते. आणि ते बघताना चोखोबांच्या डोळ्यातून आणि तिच्या पत्नीच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू व्हायला लागले की कमीत कमी त्या माणसाच्या पायात डोकं सुद्धा आपल्याला ठेवता येत नाही, एवढं त्यांच्या मुखातून सुंदर आपण भक्तिभाव ऐकला, ब्रह्मज्ञान ऐकलं, सगळं कीर्तनात आपण रमवून गेलो, तन्मय होऊन गेलो. परंतु त्या माणसाला आपण साधा नमस्कार पण करता येत नाही. असं तर तेवढंच नामदेवाने त्यांना पाहिलं. नामदेवाने त्यांना जवळ बोलवलं. तर ते जायचं. एक तुम्हाला प्रथा सांगतो. एखादा महार समजा त्यावेळेला प्रथा होती बरं का, एखाद्याच्या जवळ जायचं असेल तर त्याला मी महार आहे असं सांगायचं नाही, जोहार मायबाप जोहार म्हणून जवळ जायचं. जोहार म्हणलं की हा महार आहे हे त्या ठिकाणी कळायचं, अशी त्यावेळेला पद्धत होती. जसं राजदरबारात जाताना मुद्रा करत जातात तसं हा मुद्रा करायचा आणि जोहार मायबाप म्हणून जायचं, अशी ती प्रथा होती. त्यामुळे जोहार करत गेले आणि नामदेवांपासून थांबले. आणि त्या ठिकाणी नामदेवांपासून काही म्हणजे काही एक खूप दीड फूट अंतरावर दोघांनी त्या ठिकाणी नामदेवांना लोकांना घातलं आणि तिथूनच त्यांना नमस्कार केला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. हा भक्तिभाव वगैरे नामदेव पण सद्गतीत झाले. पण इथे नामदेवांनी प्रथा ठेवली. आतापर्यंत महाराला पोलीस स्पर्श करत नव्हतं, परंतु नामदेवांनी त्यांना उठवलं आणि दोघांच्या मस्तकाला हात ठेवला आणि विठ्ठल नामाचा गजर केला. आणि विठ्ठल नामाचा गजर केल्यानंतर नामदेवांनी स्पर्श केला पाहिजे त्यांना, म्हणजे जगारूढीच्या पलीकडे जाऊन नामदेवांनी स्पर्श केला. त्यांना म्हणजे अनुग्रह दिला म्हणायला हरकत नाही. विठ्ठल नामाचा गजर केला आणि या दोघांनी असं समजलं की या विठ्ठल नामाचा गजर त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला अनुग्रह दिला असं त्या ठिकाणी समजलं. आता मी तुम्हाला एका वेळेला चरित्र करतो. संत कबीराच्या बाबतीत पण असं सांगितलं जातं, कबीराला रामानंदांकडून अनुग्रह पाहिजे होता, परंतु कबीर जातीचे मुसलमान आणि रामानंद कर्मठ ब्राह्मण, हे कसं जुळायचं? त्यामुळे रामानंद गंगेवर स्नान करायला जाताना कबीर वाटेत पडून राहिले आणि पडून राहिले. रामानंद येताना ते त्यांचा पायरी ठेवताना त्यांचा पाय याला लागला, कबीराला लागला आणि त्यांच्या मुखातून रामराम बाहेर पडलं. ते कबीर उठून उभे ते म्हणजे मला अनुग्रह झाला तुमचा, म्हणजे गुरूंचा पदस्पर्श झाला आणि गुरुच्या मुखातून रामनाम बाहेर पडलं. तसंच काहीतरी इथे झालं म्हणायला काही हरकत नाही की त्यांना अनुग्रह लागला. आणि त्या ठिकाणी नामदेवांनी एका चरित्रात असा उल्लेख आहे, नामदेवांनी त्यांना साक्षर पण केलं होतं. आता नामदेवांची आणखी मी गोष्टी इथे सांगतो की नामदेवांनी ह्या सगळ्या कुटुंबाला त्या ठिकाणी अनुग्रहित केलं. म्हणजे नामदेव आपले चोखामेळा, त्यांची पत्नी, त्यांचा नवरा पंका आणि त्यांची बहीण निर्मळा या सगळ्यांना अनुग्रहित केलं. पुढे त्यांचा मुलगा पण नंतर चरित्रात येईल. या सगळ्यांना त्यांनी अनुग्रहित केलेले आहे आणि सगळ्यांना आपलं असं मानलं. त्यामुळे त्या अनुग्रहाबद्दल त्यांचा अभंग असा आहे, धन्य धन्य नामदेव माझा विरसिला भेव, विठ्ठल मंत्र त्र्यक्षरी त्र्यक्षरी मी तीन अक्षराचा पूर्ण सांगितलेली निर्धारे, ठेवून या माथा हात लिहिले त्याचं, ठेवून या माथा हात दिले माझे इतर, दाबिले तारो चोखामुळे माझा बोल. आता स्पष्ट चोखामुळे अभंग त्यापैकी लिहिले. आता हे चोखामुळे जे अभंग लिहिले त्याच्यामध्ये थोडीशी अधिक माहिती सांगतो की ज्या वेळा चोखामुळे नामदेवची कीर्तन ऐकायची त्याला परत आल्यानंतर कदाचित त्यांचे मंगळ वेळेला असतील तर लोक त्यांना विचारायचे ना, तुम्ही काय ऐकून आलात? तर ते नामदेवांचं कीर्तन तेवढंच तर म्हणजे तन्मयतेने त्या ठिकाणी सांगत असतात लोकांना. त्यामुळे लोकांना ते खूप आवडायचं. म्हणजे एक वेळ आपल्याला नामदेवाचं कीर्तन ऐकण्यासाठी आपल्याला पंढरपूरला जाता आलं नाही तरी सुद्धा चोखामेळ्याच्या मुखातून आपल्याला कीर्तन ऐकायला मिळते. त्याच्यात ती धन्यता म्हणायची. त्याच्यामध्ये अनंत भट नावाचा ब्राह्मण होता. तर तो जो ब्राह्मण होता तो म्हणजे चोखामेळ्यांचा भक्तच बनला त्या ठिकाणी करत नाही. आणि असं सांगितलं जातं की नंतर चोखामेळ्यांच्या मुखातून सुद्धा अभंग बाहेर पडायला लागले. आता मी सांगितले 2-3 अभंग, आणखी बरेच अभंग किती येते नंतर समजा. आणि हे सगळे अभंग या अनंत भटांनी लिहून घेतलेले आहेत असा एक उल्लेख आहे. दुसरा उल्लेख असा आहे की नामदेवांनी त्यांना यायला वेळेला शिकवलं आणि त्याप्रमाणे हे कुटुंब त्या ठिकाणी झाले. दोन्ही शक्यता आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांसमोर कीर्तन करून
त्यांच्याच मुखातून जी नंतर अभंगवाणी बाहेर पडायला लागली ती अनंत भटाने लिहिलेली आहे. आणि आता आपल्याला जे चोखोबरचा गाथा मिळतो त्याच्या आपण जसं म्हणतो ना रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांचे तसे हे अनंत भट्ट चोखोबरचे असं म्हणायला काय हरकत नाही. एकदा तो चोखोबरनं राहवलं नाही ते सहकुटुंब म्हणजे पत्नी सकट त्या ठिकाणी निघाले, महाद्वारात गेले, पहाटेच्याच गेले, समोर कोणच नव्हतं. त्यांना अनावर झाले वर हातात पूजेचं साहित्य वगैरे सगळं होतं. त्यामुळे ते गेले पायऱ्या वरतून चढले आणि पायऱ्यावरून जाता मंडपात प्रवेश करणार एवढ्याच कोणतरी आला आणि त्याने त्यांना बघितलं आणि बघितल्यानंतर लक्षात आलं की हा महार आत आलेला आहे. तिथं त्यांना चक्क चाकपाने करून काढण्यात आलं आणि बाहेर ढकलून देण्यात आलं. म्हणजे आता आपण म्हणलं मी इथं आलो त्या तिथे पांडव इतक्या जवळ येऊन सुद्धा त्यांना दर्शनाचा लाभ त्या ठिकाणी झाला नाही. उलट मारहाण करून त्यांना हाकलून लावण्यात आलं आणि इतकी मारहाण करण्यात आली की त्याने त्याच्यावर अभंग लिहिले. कागा नको न येसी देवा काय मी केशवा चुकलो होतोय नेणं करू भक्ती जेणेकरून सेवा न येसी तू देवा कळे बद लोकांमुळे माझ्या जीवीचा विसावा पुकारे तो धावा नव्हतं. त्याने जो धावा केला त्याच्याबद्दल त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी ते मारहाण करून असतात पण मुख्य चरित्रात असं लिहिलेलं आहे एवढी मारहाण करून सुद्धा चोखोबांनी त्या मारहाण करणाऱ्या व्यक्ती त्या एका विषयी असतात एकही अपशब्द उच्चारला नाही, सगळं सहन केलं. परमार्थामध्ये शमदमादी षटक म्हणून एक आहे, चतुष्ट साधने जी सांगितली आहे त्याच्यात तितिक्षा नावाचं एक साधन आहे. शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान असे 6 गोष्टी अंगी बाळगायला लागतात मोक्षाचं साधन म्हणून. त्या तितिक्षा म्हणजे या लौकिक किंवा प्रत्यालौकिक म्हणजे आपल्याकडे त्या दुसरीकडे गेला असताना आपला अन्याय नसताना आपल्याकडून काही चूक झाली नसताना आपला अन्याय नसताना आपल्याला जर का जाग झाला तर तो त्याची प्रतिक्रिया न होता आपण स्वतः सहन करणे याचं नाव तितिक्षा आहे. तर ही तितिक्षा त्याच्यात प्रचंड मांडली होती असं मला हरकत नाही. आता आपण चोखोबांच्या पत्नीकडे येऊया. हे पण बरोबर डोळ्यात पाडणारे अनुभव. आपल्या पतीला एवढी मारहाण झाली, आपला पती एवढा मोठा तिला माहिती होतं आणि तिला पण हळूहळू तिला पण तो हृदय यायला लागलं आणि तिने पण अभंग रचना केलेली आहे. परंतु तिची अभंग रचना करताना नाव काय लिहिले ते तुम्हाला अभंगातून सांगेन. आपल्याला सगळ्यांना तो अतिशय आवडणारा अभंग आहे, अवघा रंग एकच झाला. तो किशोरी अमोलकर यांनी गायलेला आहे आणि नंतर तो अभंग जाऊन ते कॉम्पिटिशन्स असतात ना टीव्हीवर, त्या टीव्हीवर मग एक गायिका नाव आठवत आहे तिला तो पहिला क्रमांक मिळाला. असा तो अभंग आहे. अवघा रंग एकची झाला रंगी रंगला श्रीरंग वितू पड गेले वाया पाहता पंढरीच्या राया नाही भेटाचे ते काम पळून गेले क्रोध काम देही असले विधेयी सदा समाज दिसत पाही पाहता पाडे गेले होई म्हणे चोखयाची महारी. तिने आपलं नाव लिहिलेलं नाही, महारी म्हणजे स्वतःला सुद्धा ती म्हणजे चोखयाची महारी. तिने आपली मर्यादा सोडली नाही, आपलं नाव लावलं नाही, ती म्हणाली चोखयाची महारी. एकदम त्या अभंगात आहे तिचं नाव म्हणून नाव आहे. तो अशा त्या ठिकाणी झाला. आणि त्यानंतर चोखोबांचा एक सगळ्यांना आवडता अभंग आहे. तो आधी अभंग सांगतो आणि त्याच्यानंतर त्याच्याची एक गमतीदार घटना मला जी कळली ती तुम्हाला सांगतो. उच डोंगापरी रस नवे डोंगा काय बोलला असे वरली या रंगा कमान डोंगी परी तीर नवे डोंगा काय बोलला असे वरली या रंगा नदी डोंगी परी जळ नवे डोंगे काय बोलला असे वरली या रंगे चोखा डोंगापरी भाव नवे डोंगा काय बोलला असे वरली या रंगा. हा अभंग आपल्याला माहिती आहे. आता याचे अभंग चाल साधारण उच डोंगापरी रस नवे डोंगा काय बोलला असे वरली या रंगा अशी चाल आहे. सर्वसाधारणपणे वारकरी संप्रदायामध्ये अशीच चालू होते. पण गंमत तुम्हाला सांगायला हरकत नाही. एकदा हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांचं कुटुंब पुण्यातून मुंबईला जात होतं तर मुंबईला पुण्याला जात होतं. वाटेत कुठेतरी एका ठिकाणी त्यांची गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्यानंतर ड्रायव्हरने चेक केलं, त्याला लक्षात आलं की ही गाडी आता स्वतःला चालू करता येणार नाही, त्याच्यासाठी मेकॅनिक आणायला पाहिजे. त्यामुळे तो म्हणाला की मी मेकॅनिक घेऊन येतो आणि नंतर गाडी आपण चालू करतो. त्यामुळे ठीक आहे, दुसरा इलाजच नव्हता, साधारण रात्रीची वेळ होती. त्यामुळे तो मेकॅनिक निघून गेला, गाडी साईडला लावली होती. तर त्या हृदयनाथ मंगेशकर वगैरे ते सगळी मुली होती. तेवढ्यात हृदयनाथ मंगेशकरांना लांबून भजनाचा आवाज आला. कुठं ते शेजारी खेडेगाव होतं, तिथं भजन चाललं होतं. ते म्हणजे इथं बसायचं तर आपण तिथं बसतो, देवळात जाऊन बसू म्हणून. ते मारुतीच्या देवळात भजन चाललं होतं आणि त्या भजनामध्ये हा अभंग म्हणण्यात येत होता. पण आता गंमत सांगतो तुम्हाला, हा अभंग वेगळ्या चालीने म्हणला जात होता आणि ती चाल ऐकताना हृदयनाथ मंगेशकरांना इतकी आवडली
की त्यांनी ती चाल दुसऱ्या एका अभंगासाठी वापरली. तो अभंग आहे, अरे अरे ज्ञाना झालाची पावन. कशी झाले, अरे अरे ज्ञान झालाची पावन, उस डोंगा विरसलोय डोंगा, काय भुललाची वरली रंगा, अरे अरे ज्ञान झालाची पावन. आणि त्या अभंगाला त्यांनी चाल लावली आणि हा पण अभंग अत्यंत सुंदर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती. ही आठवण आमच्या गंडी महाराज मंदिरात रंगनाथ महाविष्णूंचा एकदा कार्यक्रम झाला होता, त्याला त्यांनी सांगितलं, त्यामुळे ह्या पर्वाची आठवण आहे. आता आपण त्याच्या पुत्रप्राप्तीकडे जाऊया. नामदेवांच्या एका अभंगामध्ये आता मी तुम्हाला सांगतो की नामदेवांचे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर नाही सगळ्यांवर उपकार आहे. याचं कारण असं, नामदेवांनी आपल्या गाथेमध्ये त्या काळात जे संत होते त्यांच्याबद्दल सगळं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कशी झाली याची 71 अभंग आहेत त्या ठिकाणी. आणि त्या अभंगात त्यांनी सगळं वर्णन केलं होतं, कोण कोण आलं होतं, काय होतं, सगळं त्या ठिकाणी लिहिले. म्हणून आपल्याला कळतं की ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कशी झाली त्या ठिकाणी. अशा अनेक संतांबद्दल त्यांनी लिहून घेतलेलं आहे, जास्त नाही. आता चोखोबांबद्दल 5-6 अभंग आहेत. त्या एका अभंगामध्ये चोखोबांना पुत्रप्राप्ती कशी झाली त्याची कथा आहे त्या ठिकाणी. आता चोखोबांची पत्नी भगवत भक्ती होती, तिला दिवस गेले. आता गर्भारपण दिवस भरत आले असताना तिच्या लक्षात आलं की आता जास्त काळ आपल्याला थांबावं लागणार नाही, तर आपल्या बाळांपैकी वेळ जवळ येत चालली. म्हणून तिने आपल्या नवऱ्याला आणि चोखोबांना सांगितलं की माझ्या जा आणि माझ्या भावाच्या बायकोला घेऊन या त्या ठिकाणी. ते मगाशी सांगितलं सातवं होतं त्यांचं. त्यामुळे तिला घेऊन या, म्हणजे म्हणजे मला बाळणपणाला तिची मदत होईल आणि घर पण सांभाळलं जाईल आणि येताना सामान पण घेऊन या. म्हणजे बाळंतीने जे लागतं त्या गोष्टी सगळं सामान पण घेऊन या. तर म्हणाला काय हरकत नाही. आणि चोखोबा त्या ठिकाणी निघाले आणि ते मेहुणपूर म्हणून त्यांची जगा होतं, जिचा पंखा होता आपला त्यांचा मेहुणा, त्याच्याकडे गेले. गेले खरे, पण नंतर ते तिथंच रंगले. कारण हा पण भगवत भक्त, तो पण भगवत भक्त. त्याच्यावरच गप्पा सुरू झाल्या आणि त्या चोखोबांना विसर पडला आपण कशासाठी आलो होतो. पण इकडे दिवस भरल्यानंतर तिला थोडंसं वाटायला लागलं की आता काही नाही, आज पापाचा अर्धा दिवस जाईल. तिने पांडुरंगाचा एक नामदेवांच्या अभंगात आहे का, तिने पांडुरंगाचा धावा केला. पण तिकडं त्याच्याकडे तिने छोटंसं एक ओळ पण त्यांनी लिहिली आहे की एवढ्या विरक्त माणसाला मी कुठल्या कामाला लावलंय, असं तिने पश्चाताप त्याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. पण त्या ठिकाणी धावा केला. आता लक्षात घ्या की ते अंतर तसं खूप आहे. तर नेमकं काय झालं की वेळ जवळ आली असता तिच्या झोपडीवर थाप पडली. थाप पडल्यानंतर दार उघडलं तर त्याची ती लेजी आली, म्हणजे मंगाची बायको त्या ठिकाणी आली. दोघी उभावरी भेटल्या आणि बरं झालं तुम्ही आलात, म्हणजे मी आता जवळजवळ प्रसूत होण्याच्या ह्याच्यात आहे, त्याच्यामुळे तू काय काळजी करू नको, मी सगळं सामान आणलेलं आहे. आणि चोखोबांच्या बायकोचं बाळणपण त्यांनी त्या ठिकाणी केलं, अतिशय सुंदर केलं. नंतर पुढचे सगळे दिवस सगळे सण मला म्हणजे खणखणीत बरं का. आता सांगायला हरकत नाही की त्या ठिकाणी पांडुरंगाने ते रूप घेऊन त्या ठिकाणी पांडुरंग आले होते आणि पांडुरंगाने चोखोबांच्या बायकोचं बाळणपण केलं. आता ते बाळूचे धुवायला लागतात वगैरे सगळं आपल्याला माहिती, पण पांडुरंगाचं त्यासाठी एक अभंग आहे, भक्त समागमे सर्व भाव्याधी, न सांगता करी सर्व काम, साठविला राहे हृदय मंदिरी, बाहेर मागवता कुठे किती. असा जर का भक्त असेल तर त्याच्या घरातली कामं करायला उलट भगवंताला आवडतं, असं ते अर्थ आहे त्याच्यामध्ये. बाळक पण झालं, बारसं पण चांगलं झालं. आणि बारसाच्या याला आता मान हेच असणार, तिने त्याचं नाव चोखरमेळ्याचं नाव नंबर घातल्यामुळे तिला कर्ममेळा असं त्यांनी नाव त्या ठिकाणी सांगा. पण या कर्ममेळ्याचं वैशिष्ट्य असं की तो जन्मल्याबरोबर विठ्ठलला म्हणायला लागला होता. आधी ज्याला पांडुरंगाचा हात लागला आहे, जन्मताच पांडुरंगाचा हात लागला आहे, त्याच्यामुळे तो विठ्ठलला मी येणार होतं. हे सगळं छान झालं. त्यांनी गावजेवण पण घातलं त्या ठिकाणी. आणि हे सगळं झाल्यानंतर एक दिवशी ती म्हणाली की निर्मळाबाई म्हणाल्या की आता मी गावी जाते माझ्या, फार उशीर झाला तर माझा नवरा लागेल, नवराने पंखा मारा लागले. तर ती म्हणाल्या की थांबा थोडंसं, ही येतीलच म्हणे. आता मधल्या काळामध्ये आपला नवरा कुठं गेला म्हणून तिने चौकशी केली. ते म्हणले ते गेले एवढं माहिती आहे, पण आले आपण नाही परत. तर तेवढ्या त्या निर्मळाबाई आल्या, ते बाळंपण वेळचं झालं. तर ते म्हणाले की आता त्यांची यायची वेळ झालंच असेल तर तुम्ही थांबा थोडंसं, तिथे आल्यानंतर तुमची बोलणी करतील. ते म्हणाले नाही तेवढं पण येणार नाही, असे समजून करून ते निघून गेले. आणि काही वेळातच आपले हे खूप घरात आलं. घरात आल्यानंतर तिने आपलं स्वागत केलं आणि म्हणाले की बरं झालं तुम्ही अगदी वेळेवर नंदबाईंना पाठवलं, माझं बाळपण येता सांगितलं, हा बघा तुमचा मुलगा मांडीवर म्हणून झालेला. आता यांना कळे ना, आपण तिथं होतो, ती निर्मळा पण तिथं होती.
मंगा पण तिथं होता. तिथं मी मला खूप लागली आणि त्यांच्या क्षणार्धात लक्षात आलं की हे सगळं पांडुरंगाचं आहे. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले की माझ्या भक्तीसाठी या माझ्या पत्नीसाठी पांडुरंगाला कुठलं काम करायला लागलं हे त्यांना त्या ठिकाणी खूपच वाईट वाटतं त्यांनी. पण तरी सुद्धा ते म्हणाले की काही काळजी करू नको, तुला आणि तुझ्या मुलाला म्हणजे माझ्या मुलाला या निमित्ताने भगवंताचा स्पर्श झालेला आहे. त्यामुळे हा मुलगा सामान्य असणार नाही आणि त्याप्रमाणे कर्ममेळा सुद्धा संत कोटीचा त्या ठिकाणी झाला. आता आणखी एक कथा सांगितली जाते, ती कथा खूपच रंजक आहे. प्रत्येक कीर्तनकार सांगतात स्वर्गात एकदा अमृत नासले. झालं काय की इंद्रदेवाने एक दिवशी सगळ्या देवांना जेवायला बोलवलं. सगळे देव असायचे पंक्ती बसल्या वगैरे आणि सांगितलं करा सुरुवात. त्यांनी आपुसने घ्यायला अमृत ठेवलं होतं बरं सगळ्या चिकित्साची. तांब्यामध्ये हे पाणी त्याचं अमृत ठेवलं होतं त्यांनी. तिने आपुसने घ्यायला ते घेतलं तर त्याला एकदम घाण वास आला आणि लक्षात आलं अमृत नसलेलं आहे. त्यामुळे त्याने ते टाकून दिलं त्या ठिकाणी आणि त्या इंद्रदेव बघायला काय झालं ते म्हणजे नाही नाही याला घाण वास येतो. एकदम दचकले अमृत कसं काय नासू शकेल हा कल्पना त्यांना येत नव्हती. कारण अमृत प्यायल्यानंतर माणूस अमर होतो. अमर होण्याचं अमृत कसं काय नासू शकेल. पण एकदम ते थांबून गेलं. तेवढ्यात नारद मुनी आले. मला या नारद मुनीबद्दल फार फार गंमत वाटते. एक माहिती म्हणून थोडंसं सांगतो का. 18 फेब्रुवारीला इथं तुमच्यापैकी काही होते. माझं नारद भक्ती सूत्र नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. डॉक्टर सदानंद मोरे. त्याच्या 5 कॉपी इथे मी ठेवलेल्या आहेत. त्याची बाजारात तुम्हाला किंमत 250 रुपये. ज्यांना घ्यायला पाहिजे असेल की सवलतीच्या दरात जोशीबाईंकडे 5 प्रती देऊन ठेवलेल्या 5 गद्य. त्याच्यामध्ये मी नारदांची बरीच वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितली. तर नारद म्हणजे नेमकं काय काय ठिकाणी टपकले. त्यांचे म्हणजे समस्या निवारणाच्या कथामुक्त एक माझं लेक्चर इतके आहेत त्या ठिकाणी. तर नारद मुनी आल्याबरोबर इंद्रदेव त्यांना लोकांकडे गेले. ते म्हणजे अहो असं असं झालंय मला आता याच्यातून सोडा. तर ते म्हणाले की हे आता माझ्या हातात नाही, हे स्वर्गात अमृत शुद्ध होणार नाही म्हणजे. स्वर्गात इथे सगळे देवच नाही, शुद्ध होणारच नाही. तुला पृथ्वी तलावर पंढरपुरात जायला लागेल. ते म्हणजे काय हरकत नाही. लगेच ते आपण बुद्धित वेगाने पंढरपुरात गेले, पांडुरंगापासून गेले आणि तो अमृताचा घर समोर गेला आणि देवा हे शुद्ध करून द्या म्हणून सांगितलं. पांडुरंग म्हणाले हे बघा माझ्याकडे जे काय असेल ना ते सगळं मी भक्तांना देऊन टाकलेलं आहे. तर माझ्याकडे काही नाही आता. पण एक काम कर म्हणे माझा नदीच्या पलीकडे माझा एक चोखा नावाचा एक महार भक्त राहतो. त्याच्याकडे जा, तो कदाचित तुला मदत करेल म्हणून. त्याला त्याला माझं नाव सांग, मी पाठवलंय म्हणून. आता दुसरं काहीच इलाज नव्हता. तर महादेव त्याच्या डोक्यात किती शिल्लक नाही. तर घेऊन त्या झोपडीत गेला. झोपडीत गेलेलं तर इंद्रदेवाला लकाचा प्रकाश वगैरे पडला सगळं त्या ठिकाणी झालं. आणि तो घट चोखोबांना समोर चोखोबा आपले एक तारीख भजन करत बसले होते. तर समोर अमृत तो कलश ठेवला आणि सांगितलं की असं असं झालेलं आहे. चोखोबा म्हणलं अहो काय विचित्र सांगताय. अहो मी महाराष्ट्रस्पर्शी जातीचा आहे. आमची सावली सुद्धा लोकांना चालत नाही. तर हा मी अमृताला स्पर्श कसा करू. ते म्हणजे नाही पांडुरंगाने मला तुमच्याकडे पाठवलंय. मग त्यांनी तो 2 गोष्टी सांगितल्या जातात की त्या घटाला त्यांनी स्पर्श केला हे सांगितलं जातं. आणि दुसरी गोष्ट त्याने तो घट आपल्या मांडीवर घेतला आणि परमेश्वराने आपल्याला किती उच्च दर्जाची या ठिकाणी दिलेले आहे या कल्पनेने त्यांच्या डोळ्यातून 2 अमृती थेंब बाहेर पडले. ते थेंब त्या घटामध्ये पडल्यावर बरोबर अमृत शुद्ध झालं. ते शुद्ध झालेलं अमृत ते घेऊन गेले आणि नंतर सगळ्या देवांना वाढलं वगैरे वगैरे. म्हणजे या ठिकाणी या दृष्टांत कथेतून आपल्याला सांगितलं की हे देवही शुद्ध करू शकले नाही. स्वर्ग मृत्यू पाताळ कुठेही ते शुद्ध झालं नाही. स्वतः पांडुरंग सुद्धा शुद्ध करू शकले नाही. ते अमृत शुद्ध करण्याचं काम हे चोखोबांनी केलं. म्हणजे चोखोबा महार जातीचे असून सुद्धा किती चोख होते हे आपल्याला या ठिकाणी कळतं. त्यामुळे ही अमृत शुद्धीची कथा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि त्यानंतर एकदा असं झालं की यांना असं वाटलं की आपल्या घरी देव जेवायला यावेत म्हणून. मग त्या ठिकाणी देव जेवायला यावेत म्हणून त्यांनी सगळ्यांना बोलवलं. तर कोणी येणार नाही. पण त्यावेळेला ते एक लीला कथा घडली म्हणाल त्या अर्थ आहे. तर पंढरीचे ब्राह्मणे चोख्याची छळीले त्या लागी केले जमदेवे सगळं समुदाय चोख्याची घरी रिद्धी सिद्धीद्वारे तिष्ठताची रंगमाला सरे गुंडिया तोडले अनंत कीर्तन वैष्णवाचे असंख्य ब्राह्मण कसले प्रगती विमाने पाहते सुरवर तो सुख सोहळा दिवाळी दसरा दिवाळी सोहळा सुखी असे. हे दिवाळीच्या दिवशी देव त्याच्या घरी आले आणि जेवून गेले हे असं त्या ठिकाणी सांगितले गेलं. आता चोखोबा त्यांची पत्नी सोयरा मुलगा कर्ममेळा बहीण निर्मळा मेवणा मंगा
हे सर्व प्रपंचिक काबाड कष्ट करत असताना सुद्धा संत कुटीला पोचले. संपूर्ण कुटुंब विठ्ठल भक्त होते. तर सरकार संत दाखवायचे आहे त्याच्यामध्ये तुकोबांचे 349 अभंग आहेत. त्यांची पत्नी सोहराबाई इथे 62, मुलगा कर्ममेळा येथे 27, तसे बहीण निर्मला आणि विहून ममता यांचे पण त्या ठिकाणी अभंग आहेत. म्हणजे सगळ्यांनी अभंग रचना केलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या अभंग रचना त्या ठिकाणी अनंत भटांनी घेऊन घेतल्या असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या ठिकाणी तुकोबांबद्दल भक्तांनी पण स्तुती केली आहे, संतांनी पण ती जी स्तुती केलेली आहे ती आता मी त्या ठिकाणी सांगत बसत नाही. तर एक कथा त्या ठिकाणी सांगतो आणि पुढे येतो. त्या ठिकाणी काय झालं, एक दिवशी भल्या पहाटे तुकोबांनी आपल्या पत्नीला उठवलं. त्या दिवशी द्वादशी होती. ते म्हणे एकादशीचं पारणं सोडण्यासाठी आज पांडुरंग आपल्या घरी जेवायला येणार आहे, म्हणजे लवकर स्वयंपाक कर. तर हे कुणीतरी ऐकलं आणि तिने जाऊन देवळात जाऊन सांगितलं. आणि देवळात तिथे त्यांनी उल्लेख केला, दिवाण म्हणून उल्लेख केलेला आहे. नामदेवांच्या दिवाण म्हणून उल्लेख आहे. तो संतापला की आमचा देव पाठवतोच आहे, म्हणून त्यांनी त्या तुकोबांना पकडून जाण्याला सांगितलं त्या ठिकाणी. आणि ते झालं काय की पांडुरंग बरोबर चालले होते त्यांना, आणि पांडुरंगाने दही खायची इच्छा प्रकट केली. म्हणून त्यांनी दह्याची वाटी देवाची तो करायला लावत होते. आणि देव आता म्हणजे उष्टावणार तेवढ्याच ते दूत आले त्या ठिकाणी. त्यांना हे काही दिसत नव्हतं. त्यामुळे त्यांनी तुकोबाला तसंच फरफटत आणलं आणि आपल्याला दही सुद्धा तुकोबाने दिलं नाही, म्हणून पांडुरंग रुसून गेले असं त्या ठिकाणी. ह्या सगळ्या एका पांडुरंग दृष्टांत कथा आहेत, आपण म्हणत हरकत नाही. आणि ते त्या ठिकाणी येऊन गेले, त्याला फरफटत नेलं आणि त्या ठिकाणी त्यांना शिक्षा सुरवण्यात आली. आता दुसरी कथा अशीच सांगितली जाते. ती कथा अशी सांगितली जाते की पांडुरंगाला त्यांनी जेवायला बोलवलं सगळ्यांना. तर पांडुरंग म्हणाले की तूच ये माझ्याकडे, म्हणून एक दिवशी पांडुरंगाला ते भेटायला त्या ठिकाणी गेले. कोणीच नव्हतं त्या ठिकाणी, सरळ आत गेले. बरं का, हे कदाचित भासमान दृश्य आपण म्हणतो ना, असे असेल, स्वप्नकथा असू शकेल. त्या ठिकाणी गेले आणि पांडुरंगाला गेले. पांडुरंगाला उरावू भेटले. त्याच्याबद्दल आपण वर्षानुवर्ष आपण त्या ठिकाणी काकुळतीने प्रार्थना करत होतो. त्या पांडुरंगाने आपल्याला उरावू भेटले म्हणल्यानंतर तुकोबाचं देहभान हरपलं आणि अष्टोट सात्विक भाग दाखवून घेऊन ते त्या ठिकाणी खाली कोसळायला लागले. पण कोसळता कोसळता पांडुरंगाने त्यांना धरलं, तर शुद्धीला आणलं आणि त्यांना प्रेम पांडुरंगाने उतू जायला दिलं की पांडुरंग म्हणला की माझ्या गळ्यात ही बैलाची माळ आहे, हे माझ्या तुझ्याच गळ्यात जास्त चांगली दिसेल. त्यांची बैलाची माळा चोखोबांना सांगितली. चोखोबा नको नको म्हणलं, नाही 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 माझी मी आठवण राहू दे तुझ्याकडे वगैरे वगैरे झालं. आणि चोखोबानंतर परत निघाले. दारातच सगळी मंडळी आली त्या ठिकाणी दर्शनाला. आणि त्यांनी पांडुरंगाची जी वैजंती माळ याच्या गळ्यात बघितल्यामुळं त्यांना वाटलं बहुतेक हात सोडून पळून चाललेला आहे. त्यांना तिथं धरून त्यांनी पळवायला सुरुवात केली. आणि मग ते सगळं दरबार म्हणला आणि त्यात चोखोबांना शिक्षा ठोठवण्यात आली. मगाची शिक्षा जी ठोठवण्यात आली की याच्या हातापायाला दोऱ्या बांधा आणि बैलाने फटफटत नाही, म्हणजे वाटत थांबवू दोन जावं. त्याप्रमाणे त्याला हातापायाला दोऱ्या बांधण्यात आल्या आणि त्या ठिकाणी त्याला फटफटत नेण्याच्या अगदी नेमकं त्यावेळेला काय झालं, बैलांना फटके मारले तरी बैल जागचे झाले नाही. हे सगळा गोंधळ ऐकल्यानंतर तुकोबांची बायको तिथं आली आणि बायकोला लक्षात आली की आता आपला नवरा काही जिवंत राहणार नाही. तिने पांडुरंगाला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि त्याला अभंगात चक्कर म्हणले पांडुरंगाला. ती म्हणते की मला तू रणकी का करतोय, म्हणजे विधवा का करतोय. त्या ठिकाणी रणकी हा शिवी म्हणून बघू नका, मला तू विधवा का करतोय असं शिव्या द्यायला सुरुवात केली. त्या तुकोबा म्हणाले की ते आसोड मारून सुद्धा बैल जागचे हलत नाही, कारण बैलाचे सगळे कासरे पांडुरंगाने धरून ठेवलेले आहेत. ते कुठले जागचे हलणार. तो पांडुरंगाला शिवाय देऊन तुझ्या नवऱ्याला तो वाचवतोय. आता हा गोंधळ त्यांना कुणालाच कळलं, तर हे दृश्य दुसऱ्या कोणालाच दिसत नव्हतं. फक्त तुकोबाला दिसत होतं की बैलाचे कासरे त्या ठिकाणी पांडुरंगाने धरून ठेवले, त्यामुळे ते जास्त हलत नाहीये. तर हे सगळं दृश्य बघितल्यानंतर लोकांना कळेना. त्या ठिकाणी एक ब्राह्मण आला. तो ब्राह्मण कदाचित पांडुरंगच कदाचित आले असतील आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना काय करू नका, कारण भगवान पांडुरंगाने याचे दोर धरून ठेवलेले, तुम्ही कितीच असताना फटकले तरी बैल जास्त हलणार नाही. त्यावेळेला चोखोबांना सोडून देण्यात आलं आणि त्यावेळेला लोकांना चोखोबाची त्या ठिकाणी महात्म्य कळलं असं म्हणायचं हरकत नाही. तर ही चोखोबांची जी कथा आहे ही पण त्या ठिकाणी आहे. आता आपण शेवटाला घेऊया, चोखोबाच्या निर्वाणाकडे येऊया. सरदार चोखोबांना 1970 वर्षाचं लागलं. 70 वर्षामध्ये त्याने अभंग रचना केल्या. कीर्तन अशी स्वतःशी केली नाही, पण नामदेवांची कीर्तन त्या ठिकाणी सांगत होते आणि नामदेवाच्या भक्तीचा प्रसार जास्त त्यांच्या समाजात त्यांनी केला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांचा निर्वाण दिन असा झाला तर थोडीशी दुर्दैवी घटना झाली की मंगळवेढा गावकोसाचं तुम्ही ते ऐकली असेल होते, फक्त तुम्ही त्याच्यातलं फक्त लिंक जोडून घेतो.
मंगळवेढ्याला गावकोसाचं काम चालू होतं. गावकोस म्हणजे गावाभोवती तट. आपल्या पुण्याभोवती सुद्धा गावकोस होता बरं का. गावकोस मागते मोठा पाठी होता त्या ठिकाणी. तर ते तळ बांधण्याचं सुरुवात केलं आणि तिथं वेळ बाजूला बिगारी म्हणून लोकवाटा नेण्यात आला. आता मगाशी मी सांगितलं या महाराजांना तोंड उघडता येत असेल, जे काय असेल ते त्या गावकोसाच्या पाठमधनं जबरदस्तीने चोखोबांना नेलं होतं. चोखोबांचं वय 70 वर्षाचं त्या ठिकाणी झालं, पण तरी सुद्धा त्यांना झपाटं नेलं होतं आणि कामाला लावलं होतं. हे काम जवळजवळ 2-3 महिने चाललं होतं. पण नेमकं काय झालं, ती भिंत जी उभं राहिली, एक दिवशी काही महाग तिथं काम करत होते, ती भिंत कोसळली आणि त्या भिंतीखाली सगळे लोक काढले गेले, नेले सांभाळण्याच्या. आता हे पांडुरंगाला कळल्यावर पांडुरंगाने नामदेवाला बोलवलं आणि सांगितलं, अरे अरे असं झालंय, माझ्या डोक्याचं असं झालंय, तू ताबडतोब मंगळवेढ्याला जा आणि आता काही नाही तर त्याची अस्थी तरी घेऊन ये म्हणजे. आता चोखोबांच्या अस्थी आणण्यासाठी नामदेव त्या ठिकाणी निघाले. नामदेव तिथे त्या ठिकाणी पोचले. ते पोचल्यानंतर ते चौकशी, पण नामदेव म्हणाले यांची अस्थी ओळखायचे विषय पांडुरंगाला विचारलं. त्या पांडुरंग म्हणाले की ते आता अस्थी जे असतील त्याच्यातल्या ज्या अस्थींमधून माझा धनी म्हणजे विठ्ठल विठ्ठलाचा गजर ऐकू येईल त्या अस्थी चोखोबांच्या, असं त्यांनी ते खून सांगितले. आणि त्याप्रमाणे नामदेव त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्या अस्थी त्यांनी शोधून काढल्या. त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होत्या, त्या अस्थी घेऊन तिथे आल्या. आता ही गोष्ट खरी आहे का, याच्यासाठी मला काही पुरावे मिळाले, ते पुरावे तुमच्या समोर मांडतो. वैज्ञानिक दृष्टीने म्हणलं तर हे अशक्य असं म्हणू शकतो, परंतु भक्तिभावाच्या दृष्टीमध्ये मी चक्क तुम्हाला पुरावा देतो, त्यामुळे तुम्हाला मला काय हरकत नाही. फक्त आपली पात्रता ती समजण्या इतकी कदाचित नसली तर आपल्याला ते खोटे वाटतात. पहिला पुरावा आहे गोंदवलेकर महाराजांचा. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र केळू बेलसर यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यात त्याने प्रसंग असं लिहिलेलं आहे. ते गोंदवलेकर महाराजांच्या त्या भक्तामध्ये पटाईत मावशी म्हणून होती, एक चुलचुलीत बरी होती त्याने. हे सगळं मानगंगेवर स्नानाला गेले असताना महाराजांना काय वाटलं पण काय, महाराज त्या पटाईत मावशीला म्हणाले, मी कोण आहे असं तुला वाटतं? ते महाराजांच्या माहिती नाही. माझ्या हाताला कान लाव. तर तिने हाताला कान लावतो तिथं श्रीराम जयराम जयराम दोन्ही ऐकवला. तेव्हा ते म्हणाले की महाराज तुम्ही साक्षात नामाचे अवतारात म्हणून. आता हे पण त्याचं शक्य आहे का, हे पण तुम्हाला आणखी एक पुरावा देतो. साखरखेर्डा नावाचं गाव आहे धुळ्याच्या त्या बाजूला. तिथे एक प्रल्हाद महाराज म्हणून होऊन गेले. त्यांना वयाच्या 10व्या वर्षी गोंदवलेकर महाराजांनी अनुग्रह दिला होता. ते पण मोठे साधू झाले. त्यांनी 13 कोटी रामनामाचा जप केलेला होता. एक दिवशी काहीतरी ते आजारी पडले. त्यांना तपासायला डॉक्टर आले. ते डॉक्टर स्टेटस्कोप लावतात ना, स्टेटस्कोप लावल्यानंतर हृदयाचे ठोके ऐकायला हरकत नाही, पण ते ठोक्यांच्या बरोबर श्रीराम जयराम जयराम ऐकायला लागलं. त्यांना म्हटलं काहीतरी गडबड दिसते, म्हणून त्यांनी पायाला लावलं. कुठं लावलं तरी सगळ्या शरीरातून श्रीराम जयराम जयराम दोन्ही ऐकायला गेले होता. हे 2 पुरावे जे आहेत ते सफिशियंट आहे, पण हे दोन्ही जिवंत माणसं होती. आता याच्या पलीकडे हा हाड म्हणजे मेलेला माणूस आहे. आता याच्या पलीकडचा आणखी एक पुरावा देतो त्या ठिकाणी देतो की एकदा संत कबीरांना नामदेव पांडुरंग वगैरे सगळे माहिती कळल्यानंतर जनाबाईची पण माहिती कळली. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी संत कबीर पंढरपूरला आले. नामदेव काही घरात नव्हते. ते त्यांनी चौकशी केली. मग जनाबाई होते ते म्हणजे जनाबाई ते नदीवर गेले म्हणे, तेवढ्या आणायला गेली. ते त्या ठिकाणी गेले तर तिथं 2 बायका तावातावाने बांधत होत्या. त्यांना कळेना कशासाठी म्हणतायत. तर त्या साधारण लक्षात आलं त्यांच्या की तिथे गवऱ्याचा ढिगारा होता आणि एक बाई म्हणत होती ह्या माझ्या गवऱ्या आहेत आणि दुसरी बाई म्हणते ह्या पण माझ्याच गवऱ्या आहेत. हे दोघींचं भांडण जोडलेलं होतं. तेव्हा त्या ठिकाणी कबीर गेले आणि ते म्हणाले आज भांडताय का कशासाठी? त्यांनी सांगितलं असं होतं. तर म्हणे कसं ओळखायचं? जनाबाई म्हणाले की मी तुम्हाला शब्द येऊन सांगतो, ज्या गौरीतून विठ्ठलाचा ध्वनी येईल त्या गौऱ्या माझ्या. काय कॉन्फिडन्सली बोलते विचारून तिथे. आणि त्यामुळे नामदेवाला कदाचित कबीरांना पाहिजे ते विश्वास बसला नसेल ना सर. पण नंतर त्यांनी त्या गौऱ्या प्रत्येक गौरी नानाकडून बघत होते, ज्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होता त्या बाजूला काढल्या आणि त्या जनाबाईच्या गौऱ्या. आणि त्यांच्या लक्षात आलं की जिवंत हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. इतर हाडं तर जाऊ द्या, पण या ठिकाणी शेणाच्या गौऱ्यामधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी होतं. या बाईची म्हणजे महानता पात्रता केली तर कबीराने तिला लोकांना लागली. असे 3 पुरावे दिलेले. त्याप्रमाणे ज्या शरीराला हाडातून विठ्ठल नावाचा ध्वनी येत होता ती हाडं त्याने गोळा केली, पंढरपूरला आणली. आणल्यानंतर पांडुरंगाने स्वतःच्या पितांबरात ती हाडं घेतली आणि त्यांना सांगितलं याला माझ्या इथे समाधी द्या म्हणून. तर त्या ठिकाणी ज्या महाद्वाराच्या बाहेर ज्या ठिकाणी उभं राहून चोखा मेळा पांडुरंगाचं दर्शन हे तासन तास तिथून तिथं दर्शन घ्यायचंय.
त्याच ठिकाणी नामदेवांच्या हाडांना त्या ठिकाणी समाधी देण्यात आली. त्याच्यावरचा दगड जो ठेवण्यात आला तो दगड सुद्धा पांडुरंगाने स्वतः ठेवलेला आहे. आजही तर ती त्या ठिकाणी समाधी आहे. आणि पांडुरंगाचं दर्शन करायला जाण्याच्या अगोदर आपल्याला चोखोबांचं दर्शन घ्यायला लागतं, नंतर नामदेव बाबांना नमस्कार करायला लागतो आणि नंतर आत जायचे. आता तो दर्शन मंडप वगैरे गेल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जमत नाही, परंतु येणारा प्रत्येक माणूस लांबून का होईना त्यांना नमस्कार करून जातो, असं त्या ठिकाणी ते आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, नामस्मरण केलं तर आपण दोन मराठी शब्द वापरतो की आपण म्हणतो ना, ही गोष्ट त्याच्या रक्तात भिनलेली आहे, बरोबर नाही? त्या अमुक माणूस तो हाडाचा शिक्षक आहे, म्हणजे ते सगळं त्याचं शिक्षणाचं त्याचं जे कौशल्य ते आणि मशी रुळलेलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. तर हे लौकिक अर्थाने हा शब्दप्रयोग हा वास्तविक जगतात सुद्धा किती मोठा होऊ शकतो हे आपल्याला तुमच्या कळलं. आणि या ठिकाणी त्यांच्या शरीरातून सगळा तो विठ्ठल घरी येत होता आणि त्यांच्याबद्दल अनेक संतांनी स्तुती केली आहे. तर ती आपण स्तुती जरा बाजूला ठेवूया. आणि चोखम यांच्या अस्थि मिळणे आणि त्या समाधी देणे याचा 8 दिवस गेले व त्या आजच्या दिवशी त्या त्यांना समाधी देण्यात आली. पण तो गंमत अशी झाली की 13व्या 14व्या शतकामध्ये सगळं ठीक होतं, पण पुढे गेल्या शतकामध्ये महासमाजाने बौद्ध धर्म स्वीकारला, त्याला माहिती आहे. तेव्हा आधी चोखोबांच्या गाथेचं गाथा म्हणजे जास्त नाही ते पारायण होत होते, परंतु ते पारायण बंद झाले. पण त्या ठिकाणी वारकरी संस्थेने पुढाकार घेतला आणि 2013 पासून ती पारायण सुरुवात करायला केली. सोलापूर ते पारायण झालं होती, मंगळवेढा सोलापूर ते पारायण करायला सुरुवात केली. अशा या आगळ्या वेगळ्या संतांचं आपण संत चरित्र बरेच ऐकतो, पण प्रतिकूल परिस्थिती संपूर्णपणे अशी कुणाकडे नाहीये. म्हणजे त्यांना छळ झाला असेल, त्यांना वाईट टाकला असेल, त्यांना बऱ्याच गोष्टी केलेल्या असेल, परंतु संपूर्ण प्रतिकूल परिस्थिती तसं म्हणलं तर आयुष्यात त्यांना कधीही पांडुरंगाला भेटता आलं नाही. जे काय प्रसंग सांगितले ते मारहाण करून बाहेर करण्याचा असं असून सुद्धा त्यांची पांडुरंगावरची श्रद्धा दृढ नाही. आणि त्याच्यामुळे मी म्हणायला काय हरकत नाही की एवढा तो हा माणूस परमार्थाने मोठा होता, म्हणून अमृत शुद्ध करणं हे त्याच्या दृष्टीने किरकोळ गोष्ट होती असं म्हणायला काय हरकत नाही. अशा या संताला आजच्या दिवशी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण सगळे वंदन करूया आणि त्यांना प्रार्थना करूया की तुमच्यातला जो चोखपणा आहे तो काहीतरी अंशाने आमच्यामध्ये येऊया, ज्याच्यामुळे तुम्ही जसे धन्य झालात तसे आम्ही पण धन्य झालो. अशी गेली आजची सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सांगतो. कुंडली गोदा हरिष्ठर श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु जंगी महाराज की जय, संत चौकबा महाराज की जय, सब संतन की जय, अवधूत जंगल श्री गुरुदेव दत्त।